नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. एस टी महामंडळाच्या भरतीबद्दल आपण आता इतक्या वर्षापासून वाट पाहत आहोत आणि 17,472 पद कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली आपल्याला आता जाहिरात येईल ती पण आता कधी येते काय माहीत. आता कालचं आंदोलन तर झालेलं आहे. आंदोलनामध्ये मी सगळ्या गोष्टी भाषणात देखील बोललेलो आहे. स्वतः रोहित दादा यांना देखील एक पत्रक दिलेलं आहे. कशा पद्धतीने आतापर्यंतची ही प्रक्रिया किती खोळंबलेली आहे ते देखील लिहिलेलं आहे. आणि विभागीय आयुक्त यांना देखील ही जी कंत्राटी स्वरूपाची भरती आहे ती पूर्णपणे रद्द करण्यात यावी याविषयी तर सांगितलेलंच आहे. या आजच्या या छोट्या व्हिडिओमध्ये मुंबईमध्ये जे बेस्ट जे ड्रायव्हर आहेत, ठीक आहे, तिथे ड्रायव्हरची जागा नसून तिथे वाहकाची जागा आहे, तिथे कंडक्टरची जागा आहे. तुमच्यापैकी जे विद्यार्थी चालक या पदासाठी कदाचित ॲप्लिकेबल नसतील किंवा 2 वर्ष जुने त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स नसेल अशांनी मुंबईला वाहक पदासाठी फॉर्म भरू शकता. सदरील जाहिरात काय आहे, कसं काय करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे, लाईव्ह प्रूफमध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ सिरीज घेणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही आपली याची बॅच आहे. यामध्ये हे जे पुस्तक आहे हे पुस्तक अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. जर फक्त पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्हाला खाली आपली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. पहा आता ही जाहिरात आहे, ही बेस्ट उपक्रमास ही कधीची जाहिरात आहे. हा, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन, ठीक आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आहे. बेस्ट उपक्रमास पाहिजे काय, बस वाहक पाहिजे. चालक आहे का नाही, काय आहे, बस वाहक. 364 पद आहे. ठीक आहे, 364 पद आहे. आता हे 364 सिलेक्ट झाल्यानंतर यांची काय होणार आहे, प्रतीक्षा यादी तयार करण्यात. ठीक आहे, 364 लोक पाहिजेच, पण यांना वेटिंग लिस्टमध्ये पण राहणार आहे. म्हणजे जे आता 364 लोक लागले त्यांच्यापैकी जर काही म्हटले की नाही बाबा आपल्याला लालपरीमध्ये करायचं आहे, मग ते लालपरीमध्ये सोडून गेले किंवा दुसरीकडे गेले किंवा काही कारणाने त्यांनी जॉब सोडला तर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना घेता येतं. ठीक आहे, आता याच्यासाठी या पदासाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि अर्जाचा नमुना इतर तपशिलाची बाब जी आहे तर ती www.bestundertaking.com याच्यावरती उपलब्ध करण्यात आलेली आहे. सकाळपासून मी ही वेबसाईट चालत आहे पण कुठेही मला अद्याप जाहिरात दिसलेली नाही. ठीक आहे, 8/7/2026 पासून काय 8 तारखेपासून म्हणजे आजपासून, आज नाही उद्यापासून ही संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. म्हणजे उद्यापासून ही जाहिरात जी आहे तर ती याच्यावर येणार आहे. आणि या जाहिरात भरायची असेल, तुम्हाला याच्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर कागदपत्र काय काय लागणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. कागदपत्र काय लागतील, फॉर्म कोणते भरायचे आहे, कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया असणार आहे, फीस वगैरे काय लागणार आहे का, सगळी डिटेल्ड व्हिडिओ सिरीज तुम्हाला आपल्या या चॅनलवर दिसणार आहे. त्यामुळे आतापासूनच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चला, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.